श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। बोलता बोलता आजच्या दिवशी होळी पौर्णिमेचा दिवस उगवला। आपल्या सगळ्यांच्या सेवा, उपाय किंवा आता पुरणपोळीचा स्वयंपाक, आता सकाळी गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी सगळ्यांकडे आपल्याकडे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे। तर सांगितल्याप्रमाणे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य होळीला जरूर दाखवा। नैवेद्यावरून आठवले की काल मला एक कमेंट आला होता की होळीमध्ये काही न टाकता गरिबांना द्या। अगदी बरोबर आहे त्या दादांचं, पण होळीला नैवेद्य म्हणून मी तुम्हाला एक अशी दामटी करायला सांगितले, म्हणजे मोठी पोळी नाही, एक छोटीशी दामटी होळीला नैवेद्य म्हणून द्या। गाईला द्या, कुत्र्याला द्या, तुम्हाला ज्या काही गोरगरिबांना द्यायचे आहेत त्यांनाही द्या। मात्र होळीमध्ये एवढ्याशा प्रमाणामध्ये त्या होळीला नैवेद्य म्हणून, जसं आपण पिंडीवर पण दूध हे वाहतो आणि नंतर आपल्याला दानधर्म करायचे असतील तर नक्कीच करू शकतो। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की होळी पौर्णिमेच्या अग्नीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य दाखवा। तो होलिका मातेसाठी असतो आणि जे काही तुम्हाला मग दानधर्म करायचंय अगदी 100% करा। दानधर्म करा, भुकेलेल्यांना द्या, तहानलेल्याला द्या, गरजवंताला द्या। हे मी माझ्या प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते, कारण समाजातले एक आपण भाग आहोत, समाजाचा आपण देणं लागतो। आणि आपल्या घरात आज पुरणपोळी झाली आहे, मात्र असे अनेक गरीब घरं असतील ज्यांच्याकडे आज पुरणपोळीच काय, साधा शिरा सुद्धा बनत नसेल। तर अशा लोकांना देणे आपले काम आहे, आपला धर्म बनतो की दान धर्म करणे, गरिबांना देणे किंवा भुकेलेल्याला अन्न देणे हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आणि ही सगळ्यात पहिली पूजा। दुसरा एक कमेंटचे उत्तर देते की होळीच्या राखेचे उपाय करणे चुकीचे आहे, कारण त्यामध्ये टोटके किंवा आपण सांगितलेल्या वस्तू टाकतो। तर हे बघा, जे काही आपण वस्तू टाकतो ते आपण जे काही टाकणार आहे, समजा मी तुम्हाला कवड्या सांगितल्यात, काय सांगितलंय, त्याच्यातलं जी काही निगेटिव्हिटी किंवा जी वाईट शक्ती आहे ती होलिका माता स्वतःकडे घेते, म्हणजे अग्नीमध्ये ती भस्म होऊन जाते आणि उरते, ती होलिका मातेचं ते भस्म उरते, ते अत्यंत पवित्र असते। तसं म्हटलं तर भगवान शंकर तर मृत व्यक्तीचे भस्म अंगाला लावतात, म्हणून काय ते अपवित्र झाले का? तर नाही। त्यामुळे असं काही मनात आणू नका की ती तोटके केलेली राख असती, ती होलिका मातेची राख असती आणि आपण त्यात जे काही टाकतो ते वाईट, जे काही टाकतो वाईट नको म्हणून जे टाकतो ते जळून भस्म झालेले असते। आज आपल्याला नुसतेच होळीमध्ये वस्तू टाकल्या किंवा काही टाकले, उपाय केले म्हणजे काम झाले का? तर नाही। आज आपल्याला होळी पुढे हे पण वचन घ्यायचे आहे की माझ्यातल्या वाईट गुणांचे आजपासून माझ्यातले वाईट गुण समाप्त होऊ दे। आजपासून मी कुणाचा राग करणार नाही, द्वेष करणार नाही। कुणीही काहीही चुकलं असेल माझ्या, म्हणजे मी स्वतः, तुम्ही सुद्धा, की मी त्या व्यक्तीला मनातून माफ करेन। भले मी त्या व्यक्तीला सांगेन न सांगेन, पण कुणाचाही राग असेल तुम्हाला, सासूचा असेल, भावाचा असेल, बहिणीचा असेल, कुणाचाही असेल, घरात तुम्ही एखादी मित्र मैत्रीण असेल ज्यांच्यावर तुम्ही रागवला असाल, तर मनातून आज माफ करून टाका आणि होलिका मातेला सांगा की मला अत्यंत पवित्र ठेव आणि माझ्या मनात कुणाविषयी द्वेष नको आणि सगळ्यांना सुखी ठेव। कोणावरही कोणतेही वाईट प्रयोग कुणीही करू नये, ते सगळे तुझ्यामध्ये भस्म होऊन जाऊ दे, अशी प्रार्थना करून मनोमन आपले मन सुद्धा होळी सोबत पवित्र आपल्याला करायचे आहे। आता होळीची ती जी बाहेरची होळी असते, जी आपल्या सोसायटीमध्ये असते, गावामध्ये असते, त्याची पूजा कशी करावी असा प्रश्न मला काल आला होता। अगदी थोडक्यात वेळ न घेता सांगते की जाताना तांब्याभर पाणी, धूप, तुम्हाला काल सांगितलेला एक दिवा आहे तो तुम्हाला न्यायचा आहे, एक नारळ न्यायचा आहे, मोहरी आणि थोडंसं मीठ, आणि तुम्हाला जे काही उपाय सांगितले त्यातलं जे काही करायचंय ते न्यायचं। सगळ्यात आधी होळीच्या भोवती फिरत पाणी फिरवायचं, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा पाणी फिरवायचं। त्यानंतर जो काही तुम्ही हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये टाकायचं। त्यानंतर जी पुरणपोळीचं तुम्हाला सांगितलं एवढा घास किंवा छोटी पोळी, तो नैवेद्य दाखवायचा, होलिका मातेला नमस्कार करायचा, प्रदक्षिणा घालायची, अशा पद्धतीने होळीची पूजा करायची। आता
उद्या आहे धुलीवंदन आणि उद्या आपल्याला होळीच्या भस्माचे म्हणजेच होळीच्या राखेचे अद्भुत उपाय करायचे। चिमूटभर राखेचे अद्भुत उपाय तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। अत्यंत छान उपाय आहेत, व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे करा। सगळ्यात पहिला उपाय, तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सतत जर नजरबाधा होत असेल, नजरबाधा अशी आहे की ती कोणालाही होऊ शकते, त्यासाठी खूप देखणं असावं असंही नसतं, कशालाही नजर लागते। एखाद्याच्या बोलण्याला नजर लागते, एखाद्याच्या घराला नजर लागते, एखाद्याच्या डोळ्यांना नजर लागते, एखाद्याच्या केसांना नजर लागते, कशालाही नजर लागू शकते। अशी जर तुम्हाला वारंवार नजर लागून ताप येणे किंवा काही विविध त्रास होत असतील तर एक चांदीचा तैत घ्यायचा आहे, ताबीज घ्यायचा आहे आणि त्यामध्ये होळीची राख उद्याच्या दिवशी भरायची आहे आणि काळ्या धागात उजव्या दंडात किंवा गळ्यामध्ये ते घालायचं आहे। वर्षभर घालायचं आहे, पुढच्या वर्षी तो तैत बदलायचा आहे, पहिला तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचा आहे। या उपायाने नजरबाधा, लहान बाळांना जरी तुम्ही बांधाल उजव्या हातात किंवा गळ्यात तर खूप चांगला प्रभाव तुम्हाला याचा दिसून येईल की नजरबाधा होणार नाही आणि झाली तर ती लगेच निघून जाईल। उपाय नंबर 2, दुसरा उपाय, तुम्हाला चांदीच्या डबीमध्ये थोडीशी होळीची जी राख आहे ती भरून उद्या देवघरात लक्ष्मीच्या चरणांपाशी ठेवायची आहे। उद्या ती आणलेली राख संपूर्ण घरात, देवघरात सुद्धा लावतात, बऱ्याच ठिकाणी देवांना सुद्धा लावतात आणि मग देवांना स्नान घालतात। तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर आवर्जून करा। चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीत ती राख ठेवा आणि नंतर ती तिजोरीत ठेवा। उपाय नंबर 3, तुमचा जो कुठला व्यवसाय असेल, कुठलाही व्यवसाय असेल, एका लाल चकमकी कपड्यामध्ये होळीची राख उद्याच्या दिवशी आणून त्यासोबत एखादे चांदीचे नाणे, 2 पिवळ्या कवड्या किंवा एखादे 1 रुपयाचे नाणे, 2 पिवळ्या कवड्या हे एकत्र बांधून तुमचा जो काही व्यवसाय असेल, टेम्पो, रिक्षा, कुठलीही गाडी, भाजीपाला, बुटीक, कापड दुकान, वडापावचा गाडा, मी लहान लहान व्यवसाय असतात त्यांच्यासाठी पण सांगते आणि मोठे मोठे दुकानदार असाल त्यांच्यासाठी पण सांगते। लहानापासून मोठा व्यवसाय, तराजू, अगदी भाजीवाले तराजूला सुद्धा बांधू शकतात, मात्र वजनासाठी तुम्हाला कुणी बोलू शकेल म्हणून दुसरीकडे कुठेतरी ठेवा किंवा सरळ पर्समध्ये ठेवा ज्यात तुम्ही पैसे ठेवता। तर ती जी छोटीशी पोटली आहे ना ती तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी ती विसर्जन करायची आहे। घरात सुद्धा तिजोरी बॉक्समध्ये तुम्ही ही पोटली, चांदीची डबी नसेल लाल कपड्यामध्ये ही राख ठेवू शकता। अत्यंत छान उपाय आहेत। गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी ज्या लोकांनी केले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला त्याचे रिझल्ट सुद्धा सांगितलेले आहेत। उपाय नंबर 4, आपल्या घराच्या प्रगतीसाठी आणि घराला नजरबाधा होऊ नये यासाठी लाल कपड्यामध्येच ती राख 2 पिवळ्या कवड्या आणि रुपयाचे किंवा चांदीचे नाणे घट्ट बांधायचे, लक्ष्मीच्या चरणांना लावायचे आणि घराच्या आतल्या बाजूला उजव्या हाताला, घर भाड्याचे असेल तरी स्वतःचे असेल तरी घराच्या आत उजव्या बाजूला ते तुम्हाला खिळा लावून टांगून ठेवायचे आहे। यामुळे घरात प्रगती येईल, सुख शांती येईल, घराला नजर, इडा पिडा सगळ्यापासून घराचे संरक्षण होईल। जर तुम्ही मध्येच घर बदलले, 2-4 महिन्याने घर बदलले, ती पोटली काढून ज्या घरात चाल त्या घरामध्ये लावली तरीही चालेल। आता शेवटचा उपाय सांगते की उद्याच्या दिवशी सकाळी लवकरच होळीची राख तुम्हाला घरी आणायची आहे। आंघोळ करताना जसं उठणं लावतो तसं थोडी थोडी, उठण्या इतकी नाही, थोडी थोडी राख सगळ्यांच्या अंगाला लावून मग आंघोळ करायची आहे। लहान बाळ असेल त्याच्या तळपायाला लावायची आहे, तोंडाला वगैरे लावू नका। लहान मुलांची स्किन नाजूक असते आणि डोळ्यात वगैरे जाण्याची शक्यता असते, म्हणून लहान बाळांच्या तळपायाला तुम्ही ती लावू शकता आणि स्वच्छ आंघोळ करा। तर ही राख थोडीशी जास्त प्रमाणात एवढी तरी तुम्हाला आणायची आहे, कारण होळीने 7 दिवस, उद्यापासून होळीने 7 दिवस रोज आंघोळ करण्याच्या आधी ती लावायची आणि त्यानंतर आंघोळ करायची। पिरियड असेल करू शकता, सुतक असेल करू शकता, प्रेग्नंट असाल करू शकता। प्रत्येक जण हा जो लास्टचा उपाय सांगितला, होळीची राख अंगाला लावून आंघोळ करणे, यामुळे तुमचा ओरा इतका जबरदस्त क्लीन होईल की तुमच्यापर्यंत कुठलीही निगेटिव्हिटी पोहोचणार नाही। होळीने 7 दिवस हा उपाय करायचा आहे। मुलं मुली, लग्न झालेले, लहान बाळ सगळ्यांसाठी हा उपाय। आणि ते झालं की थोडीशा होळीचा अंगारा 7 दिवस होळीनं तुम्हाला कपाळी लावायचा आहे,
पुन्हा सांगते, लहान बाळांच्या तळपायाला लावायचा आहे, उजव्या किंवा डाव्या कोणत्याही लावलात तरी चालेल। जेव्हा चांदीच्या ताबिजामध्ये तुम्ही ती राख भराल तेव्हा तो काळ्या कॉटनच्या धाग्यामध्ये बांधून गळ्यात किंवा उजव्या हातात किंवा डाव्या हातात तुम्हाला जिथे सोयीस्कर जाईल तिथे बांधायचे आहे। पिरियड सुतक असेल तरी ते काढण्याची काहीही गरज नाही, कारण आपण ते वाईट शक्तींसाठीच बांधलेलं आहे। तर अशा पद्धतीने होळीचे अद्भुत उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत राखेचे, जे तुम्हाला करायचेच आहेत। तर होळी सिरीज तुम्हाला आवडली, होळी सिरीजवर सगळ्यांनी भरपूर प्रेम केलं। आजही व्हिडिओ बघा की आजच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचे आहे। खूप व्हिडिओ आहेत आपले, व्हिडिओ कसे बघायचे तर खाली माझा फोटो दिसत असेल व्हिडिओ बघताना, त्याच्यावर क्लिक करायचं आणि ओळीने वरती व्हिडिओज म्हणून येईल ते बघायचे, त्याप्रमाणे उपाय करायचे। उपायांचा जबरदस्त फायदा होतो, सेवेचा फायदा होतो। त्यासाठी भक्ती श्रद्धा असणे आवश्यक आहे, कर्म चांगले असणे आवश्यक आहे आणि कष्टाची तयारी आणि जिद्द हवी। कोणाबद्दलही मनात कधीही तिरस्कार नसावा। या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात, कोणालाही कधी शिवीगाळ केली नाही, कोणाच्या मागे काही अभद्र बोलला नाही, तर तुमची प्रगती साक्षात ब्रह्मदेव किंवा आपले महाराजही रोखू शकणार नाही। तुम्ही सतत प्रगतीपथावर जाल, देव तुम्हाला कायम देत राहील। जर तुमच्या भावना स्वच्छ असतील, जर तुमचे मन स्वच्छ असेल आणि जर तुम्ही समोरच्याचं चांगलं व्हावं आणि समोरच्याचं चांगलं झाल्यावर तुम्ही कधीही जळत नसाल, जेलस फील करत नसाल, अशा प्रत्येक व्यक्तीचं नेहमी चांगलंच होतं। उशिरा होतं पण चांगलंच होतं, हे लक्षात ठेवा। तर चला, होळी पौर्णिमेच्या सगळ्या माझ्या कुटुंबांना भरभरून शुभेच्छा, लहानांना भरपूर आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार। सगळ्यांच्या घरात होळीपासून चांगल्याच वाईब्स येऊ देत, चांगला सगळ्यांचा ओरा क्लीन होऊ दे, धन संपत्ती ऐश्वर्य संतती सगळं काही सगळ्यांना मिळू दे। संध्याकाळी होळीपासून 4 राशींचे 4-5 राशींचे काय बदल होणार आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ देखील बघायला विसरू नका। व्हिडिओला असेच प्रेम देत राहा। तुमच्या प्रेमाची, तुमच्या साथीची मला खूप सारी गरज आहे, कारण आज तुम्ही आहात म्हणून मी आज ओळखली जाते। त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन एखाद्या व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।